प्रमुख साहेब, जिल्हा व्यवस्थापक आस्वार साहेब, बाकी सगळे प्रतिष्ठित बीज उत्पादक शेतकरी, सन्मान्य भागधारक, आज या पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहिले त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आम्ही न देता, आम्ही तर नेहमी सांगतो या पिकाविषयी, पण ज्यांनी प्रत्यक्ष प्लॉट घेतला, बीज म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन पीक प्रात्यक्षिक घेतलं, त्यांच्याकडून ऐकलं म्हणजे तुमची आणखीन गॅरंटी वाढेल. त्याकरता यांचा देवानंद भाऊचा अनुभव, त्यांनी सुरुवातीपासून लागवण पासून हार्वेस्टिंग पर्यंत काय मेहनत घेतली त्याच्याबद्दल या राणी पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे माहिती सांगतील मी अशी त्यांना देवानंद भाऊ. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे वृक्षवल्ली आम्हा सोयरे. आपण सर्व शेतकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात, सर्वांचं मी आभार मानतो. आणि या ठिकाणी महाबीजचे जिल्हा मॅनेजर साहेब देशमुख साहेब आणि जिल्हा उप मॅनेजर अस्वार साहेब यांनी मला महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्यामधून मला 2 किलो डेमॉन्स्ट्रेशन प्लॉटची तूर दिली. तर तिचं नाव राणी 106 आहे. तर ही तूर मी 2 किलो एक एकर क्षेत्रामध्ये लावली. याला आधीच रायझोबियम, बुरशीनाशक, त्याच्यानंतर PSB याचं आधी मी त्याला लावलं आणि नंतर खतामध्ये मिक्स करून सोयाबीन आणि तूर हे 1 तास तूर आणि 6 तास सोयाबीन अशी मी तूर पेरली. सोयाबीन सुद्धा मला त्यामध्ये झालं आणि नंतर ज्यावेळेस 2 महिने 2.5 महिने झाले तर त्या तुरीला एकसारखे असे डेर येऊन 10 ते 15, 20, 25 असे बुळातून डेर आले. तर मला तूर कापायचं काम नाही पडलं, ऑटोमॅटिक डेर आले. आणि नंतर तिला मी युरिया आणि मिक्स खत सोयाबीन निघाल्यावर दिलं. नंतर त्याच्यामध्ये फवारणी केली, एक केम आणि बुरशीनाशक. त्याच्यानंतर तो फवारा झाल्यानंतर एक मायक्रोग्रेड 11, मायक्रोग्रेड 10 म्हणून एक PKVचं जे औषध आहे तर ते 200 मिली ते औषध याच्यावर मारलं. तर त्याच्यामुळे शेंगा ज्या फुलं आले आणि शेंगा झाल्या तर शेंगा परिपक्व झाल्या. तर मला एवढंच वाटते की साहेबांनी जे हे मला वाण दिलं तर मला कमीत कमी 8 ते 10 क्विंटल एका 2 किलोला तूर मला होईल. आणि या तुरीचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यात एकही मर रोगाचं झाड मला दिसलं नाही आणि झाडाला झाड जमिनीवर असं लोळलं नाही. यावर्षी जसं तुरीचं पाहिलं तर आपण जमिनीला टेकल्या तुरी, पण हे याला ब्रँचेस असल्यामुळे त्या पक्क्या ब्रँचेस झाल्यामुळे त्याला शेंगा आल्या आणि महामुली झाड झुकलं. आणि आता ज्यावेळेस तूर वाढली त्यावेळेस ते सरळ झालं. तर नुकसान काहीच नाही, उत्पन्न चांगलं आहे. मी तर पेरणी केली लागवणमध्ये, तर या तुरीचं उत्पन्न आणखी आपल्याला वाढू शकते एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि महाबीजच्या साहेबांनी या ठिकाणी येऊन मला जे मोलाचं मार्गदर्शन दिलं त्याबद्दल मी DM साहेब आणि अस्वार साहेब, सपकाळ साहेब, झांबरे साहेब या मंडळीचे आभार मानतो. आणि महाबीज आपल्या जवळ असल्यामुळे या वाणाचं आपण शेतकऱ्यांनी पाहिलं जास्तीत जास्त या वाणाची लागवण करा आणि उत्पन्न मिळवा एवढंच मी या ठिकाणी सांगून आभार मानतो. धन्यवाद. महाबीजचं बियाणं हे खणखणीत नाणं.